नाही, काल सन्माननीय शिक्षण संचालकांनी एक परिपत्रक काढलं. या परिपत्रकाच्या अन्वये जे शिक्षक या आंदोलनाला पाठिंबा देतील किंवा सक्रिय राहतील त्यांचं 1 दिवसाचं वेतन कापलं जाईल. आम्ही तर असं म्हणू, की आमचं 1 महिन्याचं वेतन जरी कापलं, तरी देखील आम्ही यापुढे जाऊन बेमुदत संप देखील करण्याच्या तयारीमध्ये आहोत. याचं कारण राज्यातील शेकडो शाळांमधील हजारो शिक्षकांची पदांची कत्तल करणारा 15 मार्च 2024चा शासन निर्णय हा रद्द झालाच पाहिजे. हा शासन निर्णय जोपर्यंत रद्द होत नाही, जोपर्यंत या शासन निर्णयामध्ये बदल होत नाही, तोपर्यंत गोरगरिबांचं, वंचितांचं शिक्षण हे कुठेतरी थांबलं जाईल की काय अशी भीती निर्माण झालेली आहे. आपण जर पाहिलं तर अशैक्षणिक कामांमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक पूर्ण दबून टाकलेला आहे. टीईटीच्या बाबतीत सन्माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार टीईटीची जी पद्धत आहे ती महाराष्ट्र शासनाने म्हणजे इतर राज्यांनी त्यावरती पुनर्विचार याचिका दाखल केलेली आहे. परंतु अद्यापही महाराष्ट्र शासन त्याच्यावरती गंभीर दिसत नाही आहे. जर देशाचा विचार केला तर 12 राज्यांनी जवळपास पुनर्विचार याचिका दाखल करून त्यांची तयारी दर्शवलेली आहे. परंतु आपल्या महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण विभाग मात्र या विषयावर गंभीर दिसत नाही आहे आणि यासाठीच आज मुख्याध्यापक महामंडळाकडून आणि मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे आमचे सर्व पदाधिकारी आज मुंबईमध्ये आंदोलन करतायत. इतर राज्यांचा, इतर जिल्ह्यांचा जर आपण विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती जी संघटना आहे, इतर सगळ्या शिक्षक संघटनांना घेऊन जी मध्यवर्ती संघटना आहे, या संघटनांचे आज दिवसभरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चे त्या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आमच्या मागण्या जर मान्य नाही झाल्या तर यापुढे जाऊन बेमुदत आंदोलन करण्याच्या तयारीमध्ये आम्ही सगळे महाराष्ट्रातील शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सेवक वर्ग असू.